हॅलो एव्हरीवन, माझं नाव कविता अमर पाटील. कोल्हापूरची आहे मी. आय एम अ टीचर बाय प्रोफेशन. मी शिल्पाताईंशी गेले 6-7 महिने झालं कनेक्टेड आहे. सगळ्यात पहिलं सेशन जे मी अटेंड केलं होतं ते होतं ग्रॅटिट्यूड. मला एका फ्रेंड थ्रू कळालं होतं आणि तशी मी ताईंशी कनेक्ट झाले. तर जेव्हा मी पहिलं ग्रॅटिट्यूड सेशन अटेंड करायला सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की मी जे प्रॅक्टिस करत होते, ॲक्च्युली मी 1-1.5 वर्ष झालं ग्रॅटिट्यूड ही खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस करायचे आणि मला त्या पद्धतीनं त्याचे रिझल्टसुद्धा येत होते. पण जेव्हा मी ताईंशी एका प्रॉपर वेनी कनेक्ट झाले आणि ग्रॅटिट्यूडचं प्रॅक्टिस करायची एक प्रॉपर मला त्यांच्याकडून जे मार्ग मिळाला तर त्याच्यातून मला खूप फरक जाणवायला लागले. खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते जेव्हा शिल्पाताईंशी बोलायला मिळतं किंवा त्यांच्याशी नुसतं कनेक्ट होणं म्हणजे पण खूप लकी मानते मी आता स्वतःला की ताईंसोबत कनेक्ट होता आलं मला. त्याच्यानंतर आता चक्रा मेडिटेशनचं जर सांगायचं झालं तर मला झिरो इन्फॉर्मेशन होती. चक्रा मेडिटेशन म्हणजे काय ह्याची अजिबातच कल्पना नव्हती. फक्त ताईंनी सेंड केलेले काही व्हिडिओज ग्रुपवरती किंवा त्याच्याबद्दलची थोडी जी इन्फॉर्मेशन होती आणि ताईंनी जो फ्री सेशन ठेवला होता तर तो जो अटेंड करायला मिळाला तर त्याच्यातून जी इन्फॉर्मेशन मिळाली आणि ताईंवरती ब्लाइंड एक फेथ आहे की ताई जे सेशन घेतात शिल्पाताई तर त्याच्यातून नक्कीच काहीतरी मिळतं. फायदा तर होतोच, पण मेंटल पीस एक जे मिळतं ताईंसोबत कनेक्ट होऊन तर त्याचा एक आउटकम म्हणजे खूपच वेगळा आहे. तर मला चक्रा मेडिटेशनचा ॲक्च्युली झिरो इन्फॉर्मेशन असतानाही मी जॉईन केलं आहे आणि मला नक्की विश्वास आहे की हे 21 डेजमध्ये माझं लाईफ नक्कीच चेंज होणार आहे. काही इवन जे आता मेडिटेशन आपण करतोय तर त्याच्यातून तर खूप फरक जाणवतो. म्हणजे एक पीसफुल स्लीप म्हणतो आपण तसं मिळतं. म्हणजे डोक्यात कसलाही विचार न येता झोप लागते किंवा जे डीप स्टेटमध्ये मी जाते. लिटरली मला आठवतं ज्या दिवशीपासून चक्रा मेडिटेशन सुरू झालं आहे मी एक वेगळ्याच स्टेटमध्ये जाते. म्हणजे पूर्ण झिरो म्हणतो ना आपण, शून्यामध्ये पोचलेली असते मी. आणि मला ॲक्च्युली ते खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की मला मेडिटेशन प्रॅक्टिस करायची होती व्यवस्थितपणे. प्रॅक्टिस होतं पण इतकं नाही. तर ताईंच्या मार्गदर्शनामुळे मला ते खूप छान मिळतं आहे आणि ताईंनी जसं सांगितलं आहे तसं 2024 इज गोइंग टू बी अ रॉकिंग इयर. आणि थँक्यू सो मच शिल्पाताई.